त्या बायकोनं काय काय घराने केले रे मावाले, त्या साऱ्या बायाला सांगून राहिली. अहो सांगा ना आई, काय सांगायचं ते मला काही सांगता येत नाही का? मी काय मग घेतो का? काय रे रम्या, सांग ना तिले मला कशी बोलून राहिली सांग. हो बोला तुम्ही, बोला काय बोलायचं ते बोला लवकर. अरे काय झालं तुम्हाला? सकाळपासून दोघी नुसत्या भांडण करायला आणि काय तोंड केले दोघीनं बी. मला काय विचारायला रे, त्या बायकोला विचार ना, तिथं उभा राहून नुसतं पाहायला. अरे दोघी माझ्याकडे अशा पाहिल्या जसं काय मीच काहीतरी केलं. अरे सगळ्या बायाला गोळा करते ती गावातल्या, आणि माझ्याबद्दल काही काही सांगते त्या बायाले. काय सांगितलं जे खरं होतं ते सांगितलं ना. काय बोललो मी? अशी तू तर बोलूच नको मला, काही बोलूच नको. काहून नको बोलू? मी काही गेलो होतो काय बोलवायला घरी, ते आले होत्या म्हणून त्याला सांगून राहिलो होतो. म्हणून तू माझ्याबद्दल काही काही सांगते का त्या बायाले? नुसता ताप यायचा, शेतातच बरं होतो काय की उगा चालू घरी. काय कोण राहिलं आमच्या गोष्टी सांगा ना तुमच्या आईला. एकटी काम करते का घरातलं? नुसती त्या सोप्यावर बसून राहते. मी काय दिवसा आहे का काम करायचे? मी बसूनच खायचे दिवसा आहेत. करू नका तुम्ही, मीच करतो सगळं. आणि किट लावू नका, दुखा सुखाला जरा करू लागायचं. काय होते करू लागलं तर? माय अशी सांगून राहिली मी, तसं काय घरातले काहीच काम करत ना, आणि सगळ्या बायाला सांगत हिंडायली मा सासू अशी आहे, माझी सासू तशी आहे. हे संस्कार दिले का त्या मायनं तुले? मामाईवर जाऊ नका या, मामाईवर जाऊ नका. काय करतो का तू? काय करतो मला? तुम्ही कशा बोलून राहिल्या? मामाईवर चालल्या, काही बोलून राहिल्या? त्याजीवाली थोडं वाटते का? त्या कांतीले, त्या नलीले काही काही जाऊन सांगायली सगळ्या गावावर कर. मग काय सांगितलंय? जे खरं होतं ते सांगितलं ना. काय बोललो रम्या? सांग तिला काही, कशी बोलून राहिली मला, सांग तिला काही. अरे आता मी काय सांगू तुमच्या दोघीच्या भांडणीत? तुमचं तुम्ही पाना बोना घ्या ना निपटून एकदाच काय होते. आणि असे काय झालं तुला? आणि तुम्ही मलाच बोला, तुमच्या आईला काहीच बोलू नका, मलाच बोला तुम्ही. रात्री थोडीशी लेट झोपलो, डोकं दुखायलं, मरणाचं डोकं दुखायलं म्हणून मी सकाळी लेट उठली, आणि तुमची आई मला सकाळपासून किटकिट लावली. एक दिवस काम नाही केलं तर काय एवढं काय झालं? एवढं काय झालं तुला डोकं दुखायला? खाल्ली पिली डोकं दुखायला राहिली. माय आई काय बोलून राहिल्या तुम्ही? तुम्हाला थोडं तरी वाटायला पाहिजे ना. माझं दुखायला काय वाटते की नाही तुम्हाला? खातू पितू आणि दुखायला काय दुखायला? काय काम आहे तुला एवढे घरात? तुम्हाला काय कळते? गावावर फिरत राहतात म्हणते काय काम आहे तुले? अरे रे, तू बोलूच नको काही. काय कशी मला बोलून राहिली? पाय अरे जरा बसा बरं शांत. किती वेळच्या नुसते ते फटाके फुटल्यासारखे फटफट चालू आहेत आपल्या. काय म्हणते ते लोक बाहेरची? काय वाशे काय म्हणली तू आईला? अहो मी काय म्हणली? काहीच नाही म्हणली, थोडंसं म्हणली तेव्हा तुमची आई. एवढ्या गोष्टीचं भले मोठी गोष्ट लावायली. माय वाशे त्याजीवाले काही वाटते का? अहो मी तुमच्या गोष्टी घरा मागून तिथं उभी राहून ऐकल्या म्हणून राहिली. थोडंसं बोललो. काय बोललो आई? जे खरं होतं तेच बोललो ना. तुम्ही काहीतरी का हातभार करू लागता का? थोडंसं काम करू लागता तेच मी सांगून राहिलो त्या बायला. आणि मी थोडी सांगितलं, मला विचारलं म्हणून सांगितलं. तुला हे संस्कार दिले त्या मायना, बस हे संस्कार दिले की घराने करायचे, सासायचं, बायाला सांगायचं. तुम्ही त्या मायवर चालल्या ना, मायचा नाही तर काय संबंध आहे? मायला मला तर कसं झोंबलं, सासूला काही बी म्हणायचं ते जमते तुला. अहो पण तुमच्या घरानेच काय केले? असं सहज बोलता बोललो. काय घराने केले तुमचे? सकाळपासून मग डोकं मनाच दुखायलं, ते कटकट तुम्ही सकाळपासून लावायला म्हणून मला डोक्याच्यानं मी बोलून दिलं. अरे रम्या, आम्ही काही काम करत नाही का? नुसती बसून खातो काय? तर सांगलो कसं? तूही सांगा दादा, तू हेच बोल. अरे तुमच्या दोघीच्या मध्ये मला काय आणायला? काय ते तुमचं फॉर्म घ्या निपटून घ्या ना बुवा एकदाच, जाऊ द्या ना. मी सकाळी उठली तर सगळे काम करतो, एवढी हातभार तर लावू लागत नाही. नुसती किटकिट लावते. ते सांगा तिला किटकिट लावू नको म्हणून. हे रम्या, मी किटकिट लावतो. काय कशी बोलून राहिली? काय आता मी जातो मी माहेरी, थोड्या दिवसासाठी येतच नाही. मी मायले फोन लावतो आणि जातो. जाय ना का माहिती जातो? काय काम आहे? नुसती काय झाली की माहेरी जातो. काय तुम्हाला तर तेवढंच पाहिजे, माहेरी गिरी पाहिजे, आणि तुमच्या लेकाला दुसरी बायको करून द्यायले. पाय रे रम्या, पाय कशी बोलून राहिली? काय वाटते तिले? हे पाहिलं ना, दोघी बी किती वेळच्या नुसतं पटर चालू आहे. बाबू याच्या दोघीच्या मदत नको बाबू पडायला. तुम्हाला वाटत असेल आता गेली पाहिजे माहेरी आणि मी दुसरी बायको करतो. काही बी आपल्या मनानच लावतो. इथं एकच बायको हे झाली, दुसरी आणते म्हणून. आता मी मामाईला फोन लावतो, माई बाबाला सांगतो. माझ्या सासू नुसती मला किटकिट लावते, काही करू लागत नाही. नुसती किटकिट लावते. सांग ना सांग ना माईला, बाबाला काय मी भीतो का? सांग काय सांगायचं? हो म्हणा, तसं तुम्ही कोणाला भीता? कोणालाच भीत नाही. लय आजगा आहे माई तू. त्या माईवरच गेली, तशीच आजगापणाच करायली. आणि मी माईने तुम्हाला काय म्हणला? कवा काय म्हणली? कवा आली इथं काही म्हणली? त्याला म्हणून राहिले तुम्ही. हो मा, त्या माझी संस्कार त्या दिसालीच कशी आहेत ते. माय तुम्हाला एक पोरगी आहे, तिचाही विचार करायचा. तिला जर कोणी म्हणलं तर कसं झोमल तुम्हाला? मी पोरीबद्दल बोलू नको. मी पोरीला मी चांगले संस्कार दिले. सांगा ना तुमच्या आईले, सांगा ना काय बोलून राहिले ते. ए रम्या, तू काय बोलतो रे? तू बोल, त्या सासू सासऱ्याकडून बोल, तिकडून बोल. अगाई मी कायला कोणाकडून बोलतो? मी दोघी कोणा बोलत नाही. तुम्ही तुमचं निपटून घ्या ना एकदा. काय होते? थोडंसं काय झालं की त्या मायनं शिकवलं तुले, त्या मायनं हे केलं. थोडंसं काय झालं की हे चालू करता तुम्ही. तुमच्या पोरीला तिच्या सासून असं काय म्हणलं तर मग कशी करता? आम्ही पोरगी त्यासाठी आजगा नाही, लई चांगली आहे ते. तुम्हाला पोरगी चांगली दिसेल, सुनले आजगा दिसेल, हेच दिसते तुम्हाला. आणि मी म्हणून राहिली का तुमची पोरगी खराब आहे? पण तुम्ही कशा म्हणून राहिल्या? लावते आईले फोन लाव, चांगलं सांगतो ते आईले. मग घराने कसं बायले सांगून राहिली काय नाही. लाव बरं त्या येऊन बाईले फोन लाव. मी आता बोलते तिले. मी आतापर्यंत काय सांगितलं नाही, पण आता सांगतो. लईच बोलायला तुम्ही मला सकाळपासून. माणसाचं दुखासुखात असाही हातभार तर लावू लागत नाही. तिला दुखायला असेल हे करायला म्हणाल्यावर तोड करून खातू पितू नुसतं. तुला दुखायला काय झालं? मी काय नाटक करून राहिली का? हो, तू नाटकच करतो. दुसरं काय नाटकच करतोस? हो, मी नाटक करतो का? नाटक काय कशा बोलून राहिले तुमच्या आई? जा तुम्ही आता, फोनच लावतो. आता काय सांगतो आता मी, लई झाला आता. माझी नाही जात म्हणलं, इथं फोन लावायला चाललो. हॅलो आई. बोलू मामा आसू, काय झालं? काउंटर रडून राहिली मा? काय झालं तुले? अशी कशी काय इतकी काउंटर रडून राहिली? मग काय नाही, डोकं दुखायला सकाळपासून. इकडे सासू बी डोकं खायला. काय झालं? काय म्हणून राहिली तुझी सासू? काय सांगू तुला, सकाळपासून डोकं दुखायलं, त्यातल्या त्यात सासू किटकिट करून राहिली. काय झालं? काऊन किटकिट लावून राहिली तुला? काय मला म्हणाली तू सकाळी उठलीच काऊन नाही? काऊन किती वेळ झोपली? सगळे काम घरातले राहिले, जराशी हातभार लावू लागत नाही, नुसती तेच लावली.
हे घरी आले यायले ते सांगायली आता आमच्या गावातल्या 2 बाया आमच्या घरी अशा आल्या, ही सासू गेली गावाहून काढायला. आणि मग ते आले तर मला विचारायला तुला काय झालं ग. मी त्याला सांगितलं लय डोकं दुखून राहिलं, सकाळी आता लेट उठली, सासू गेली बाहेर, असं तसं मी सांगायली सासू बद्दल त्याला. सासू दरवाजाच्या मागे उभी होती वाटे, ऐकायली मी त्याला काय सांगालो काय नाही, घराने नव्हती सांगायली, असं तिच्या बद्दल सांगायली काही काम करत नाही, काय नाही, डोकं दुखायला हातभार करू लावू लागत नाही कामात. हो का अशी म्हणली का तुले? थांब येतो मी. मी त्याला म्हणलं मी झाली माहेरी नाही माझ्या माय बापाला इथं बोलावून घेतो, त्याला सांगायचं तिला सांग समजून काहीतरी. हो का अशी म्हणून राहिली का? थांब आता येतो ना मी, सांगतो ना तिला, सांग. मला म्हणे सांग तो आईले, तो आईसारखी झाली आज गा, तुला काय काय म्हणून राहिली ती, अशी आणि तशी बोलून राहिली ती. होय काय? मला आजगा म्हणून राहिली ती का? थांब येतो आता मी. हो या दोघं बी या, आजच या. बाबाले काम असं शेतात, मग तू ये. अरे हो ना, आता येतो थांब. आता झाली रेडी झालो मी, तयारी करून येतोच आता. हो ठेवतो आई, तिकडे बाहेर आहे 2 जण, माझ्याबद्दल गोष्टी करायली सांगायली, अजून तिचं मुकी राहिलीच नाही, चालूच आहे. माय हो मावाल्या गोष्टी कशी सांगून राहील पण मायले. माय हो तुम्ही इथं राहून काय गोष्टी ऐकून राहिल्यात काय? मावाला घर आहे, मी कुठे उभी राहील, तुला काय करायचंय? जाऊ दे बाई, मी चालली, तुमच्या काय मागं लागतो.